पुढची एक महत्त्वाची बातमी आता आपण पाहूया। बुरखा घालून परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश नको अशी प्रतिक्रिया किंवा अशा आशयाचे एक पत्र मत्स्य विकास आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिलेलं आहे। राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राणेंनी हे पत्र लिहिल्याचं समजतंय। कॉपीचं प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करत हे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे। बुरखा घालून अगर तुम्ही परीक्षेला बसाल तर त्याचे अन्यही धोके आहेत। विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारण आहेत। ह्या सगळ्या बाबतीमध्ये संबंधित खात्यांनी विचार करून या निर्णयाचं नेमकं काय करू शकतो किंवा या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा किंवा या संबंधित मला तरी माहिती द्यावी, जेणेकरून अगर परत घेतले असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही घेतले असेल तर त्वरित रद्द करावा अशा पद्धतीची मागणी मी संबंधित मंत्र्यांकडे पत्राद्वारे मी केलेली आहे। तुम्ही राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असल्यामुळे असं कुठलेही लागून चालन आम्ही सहन करणार नाही, ही भूमिका आमची पहिल्यापासून असल्यामुळे अशा पद्धतीचं पत्र मी दिलेलं आहे। मला असं वाटतं यामध्ये त्यांचा जो भावना आहे किंवा त्यांचा जो त्या मागणीबद्दलची भूमिका आहे, त्यांनी जो काही शंका व्यक्त केला आहे त्या शंकेवर मला असं वाटतं थोडासा चर्चा केली पाहिजे आणि त्यावर मी आज काही बोलण्यापेक्षा मी त्यावर त्याचं काय म्हणणं आहे, नेमकं नितेश राणे कुठल्या मुद्द्यावरनं बोलले आहे हे तपासून बघतो आणि मग बोलतो। आता नितेशजींनी पत्र दादा भुसेंना लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे नितेशजींच्या त्या पत्राचं उत्तर दादा भुसे देतील। परंतु मला असं वाटतं की या पत्रामध्ये नक्की काय आहे, काय कंटेंट आहे, मला काहीच माहीत नाही। आणि दादा भुसे देखील शालेय शिक्षण मंत्री आहेत, ते आम्हाला सगळ्यांना सिनियर आहेत, ते पत्र वाचून योग्य तो निर्णय घेतील। मला वाटतं त्याबद्दल नितेश राणे उत्तर देतील। माननीय नितेश राणे यांना जनहितार्थ त्यांना काय भूमिका वाटते त्यांनी मांडण्याचा अधिकारच आहे ना, तो त्यांनी मांडलाय। सरकार आणि संबंधित विभाग इसमें निर्णय घेंगे। देखिए, गंदगी से मैं मुंह नहीं लगता, कोई लोग उसमें उलझना चाहते हैं, मैं उसमें जाता नहीं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।